तर हाय हॅलो नमस्कार मित्रांनो. तर आजपासून आम्ही ब्लॉगला पण चालू करतोय. तर आज आम्हाला सुट्टी होती म्हणून आज आम्ही 2 दिवस 2 स्पॉटला चाललो आहे फिरायसाठी. तर तुम्हाला सांगायचं होतं म्हणजे आम्ही विचार केला की 2026मध्ये तर दुनिया संपणार आहे, पण आम्ही विचार केला की पहिलेच आम्ही कुठेतरी फिरून येऊ, कारण एवढे पैसे वाचून आम्ही काय करणार आहे. तर तुम्ही बघू शकता आज आम्ही एवढे सगळे चाललो आहे. अजून एक जण येतोय आमचा मित्र, तो गेलाय पैसे काढायला. तर आपण नंतर बघू शकता आम्ही सगळे इथं म्हणजे डिस्कशन करतोय. तर आमचा एक मित्र आहे तो ना इकडे ATM मधून पैसे घ्यायला गेलाय. तर तुम्ही बघू शकता यो कन्नडी आहे ना, यो पैसे घेऊन आलाय. गेले सगळ्यांकडे क्वांटिटी जमा केली. आम्ही विचार केला की दरवेळेस ना म्हणजे पैशाचा घपला होता आमच्यामध्ये काहीच, तर म्हणून आम्ही विचार केलाय की दरवेळेस घपला होतो म्हणून यावेळेस ना आम्ही सगळ्यांचे पैसे ना पहिलेच जमा केले. तुम्ही बघू शकता जो आमचा मित्र आहे यो पैसे घेऊन आलाय. मित्रांनो आता आम्ही रिक्षामध्ये बसलोय. तर पैशाची ॲडजस्टमेंट करायला लागते म्हणून आम्ही सगळेजण एकाच रिक्षामध्ये ॲडजस्ट झालोय. तर आम्ही आता शार्ट स्टेशनला चाललोय. तर भेटू थोड्या वेळात. चला मित्रांनो आता आम्ही शार्ट स्टेशनला आहे. आमची लोकल आली आहे. आता आम्ही दादरला उतरलोय. तुम्ही सगळेजण बघू शकता इकडे दादरला. आता आम्ही आमच्या इथं बघून चाललोय. मित्रांनो तुम्ही ब्लॉगमध्ये लास्टपर्यंत थांबा, पुढे अजून मजा येणार आहे. चला दाखवतो तुम्हाला. आता आम्ही जस्ट उतरलोय बोरिवली स्टेशनला. आता आम्ही बोराई जेटीला राहणार आहे. तर आम्ही आता बोरिवली वेस्टला राहणार आहे. तर तुम्ही बघू शकता आत्ताच जस्ट उतरलोय वेस्टर्न लाईन पकडून. तर आता आम्ही बोरिवली स्टेशनला आहे. बोरिवली वेस्टला आलो आहे. तर आम्ही आता चाललो आहे बोरिवली वेस्ट करून. बस भेटते का बघतोय विपासन ग्लोबल पॅगोडाला राहायला. तुम्ही सगळेजण बघू शकता आमचे मित्र पण आहे. तर आता चाललोय नाश्ता पाणी थोडं करतो, चाय वगैरे पितो, मग तुम्हाला भेटू. चला मित्रांनो आता आम्ही नाश्ता करायला लागलोय. थोडा लाईट नाश्ता करतोय कारण नंतर पण आम्हाला खूप ट्रॅव्हल करायचं आहे म्हणून वडापाव एक खातो आम्ही. इकडे या हॉटेलला आलो तुम्ही बघू शकता. दादरला उतरून आता आम्ही बोरिवलीला आहे. आता बोरिवलीला उतरून इकडे नाश्ता करतोय. त्या बसचा वेट करतोय काय 294 आणि 247 हा हे 2 बस नंबर आहे जे गोराई खाडीला आम्हाला उतरवणार आहेत. तर आम्ही आता बससाठी वेट करतो. तुम्ही बघू शकता आमचे मित्र पण बससाठी वेट करत आहे. तर आता बस कधी येतोय आम्ही हे बघतोय. 294 आणि 247 हे आपल्याला गोराई खाडीला सोडणार. बघू शकता आता आम्ही गोराई खाडीला चाललोय. इथे 247 आणि 244 बस चाललेली आहे. आम्ही चाललोय सगळे. तर आम्ही आलो इथं गोराई जेटी चौकीला. आता आम्ही इकडून बोट मारून जाणार आहे. तर तुम्ही बघू शकता ही पब्लिक आमची पुढे चाललेली आहे. आता जस्ट थोड्याच वेळात ट्रॅव्हल करून आम्ही जाणार आहे गोराई जेटीला. तर तुम्ही बघू शकता तिकीट काढायला आले. तुम्ही बघू शकता पॅगोडासाठी. तिकडे तिकीट काढायसाठी उभी आमच्या मंडळी तिथे बघू शकता. अरे घे ना तिकडून तिकीट काढायचं. 6 जण आहे. रिटर्न ना. हा पॅगोडा रिटर्न. हा रिटर्न आहे ना. तर याला तिकीट काढायला बोलतोय आता आम्ही. ओम आमचा मित्र फायनान्सर आम्ही आज ह्याच्याकडे दिलेला आहे. तो बघू शकता आणि बाकीची मंडळी इकडे होते मजा घेते त्याची. तर काउंटरवाले अंकल तिकीट पण काढले पुढे बघू. तर आता आम्ही चाललोय इकडं बोराई खाडीला. तुम्ही बघू शकता आता आम्ही तिकीट पण काढले. तिथून काही रिटर्नचे काय तर 100 रुपये तिकीट आहे. तर आम्ही 6 जण होतो म्हणून 6 जणांची तिकीट घेतले. आता बघू शकता आम्ही सगळेजण चाललोय. इकडे तिकीट वगैरे घेतले आणि तिथून काढले आम्ही तिकीट. बोटीच्या इथून चाललोय इकडून पॅगोडाला चाललोय. तर इथं आम्ही बोट राईडसाठी आलोय. तिथून 100 रुपये तिकीट पण काढले. इकडून हे लांबून तुम्हाला बघा दिसत असेल तो जो आहे तो विपासन ग्लोबल पॅगोडा आहे जो इकडे तुम्ही बघू शकता इकडे. आणि इकडे काही सिगल पक्षी पण आहे तर बघू शकता काही. तर आम्ही इकडे बोट राईडला बसलो. इकडून एक राईड म्हणजे अर्ध्या तासाने. तुम्ही टायमिंगचा मॅनेजमेंट नीट करा. तर आता आम्ही राईड आम्हाला सुटलेली आहे तुम्ही बघू शकता. आणि जो आहे तो पॅगोडा आहे इथं आम्हाला जायचं आहे. या ठिकाणी आहे हे बघा लांबूनच किती मस्त दिसतंय. आम्हाला पुढून दाखवू. आता इकडून आम्ही बोटसाठी चाललो. तर ही बोटही निघाली आमची. एकदम
एकदम मस्त दिसतोय. आता आम्ही लवकरच पॅगोडाला पोहोचणार आहे आणि ह्यो जो पाठीमागचा बोटिंगचा जो व्ह्यू आहे ना तो किती भारी दिसतोय बघा. इकडे सगळेजण एन्जॉयमेंट करताय आणि बोट राईड पण मस्त आहे, एकदम कम्फर्टेबल आहे, अफोर्डेबल आहे आणि जास्त गर्दी पण नव्हती बोटमध्ये. तर आता आम्ही लवकरच पोहोचणार आहे. हे बघा ह्यो पॅगोडाचा व्ह्यू बघा तुम्ही गाईस, व्ह्यू बघा, व्ह्यू एवढा भारी दिसतोय ना. आणि पाणी जे आहे ना त्या बोटीसोबत बघा कसं जाताना दिसतंय. मस्तपैकी व्ह्यू चांगला आहे इकडे. या वेळ नक्की कधीतरी वेळ काढून इकडे या ठिकाणी या. आणि जास्त करून म्हणजे सुट्टीच्या वेळेस जेव्हा काही रश असतो. पोचलो इकडे बोराई जेटीला. तर बोराई जेटीला पॅगोडापाशी आलो आम्ही बोट राईडने. बघू शकता आता आम्ही उतरणार आहे. बघा तुम्ही ही बोट राईड आहे. आम्ही इकडून उतरलोय आणि इथे पॅगोडाला चाललोय. तर आताच बोट राईड म्हणून उतरलोय. इकडे उतरून म्हणजे जास्त वेळ इथे थांबू नाही देत. ते बोलतात की वरती जाऊन फोटो वगैरे जे काय काढायचं ते काढा. तर आता आम्ही सगळेजण वरती चाललोय. तुम्ही बघू शकता आपल्या समोर पॅगोडा आहे. इथं थोडं 10-15 मिनटं वॉकिंग डिस्टन्स होते इकडून. आता आम्ही चाललो इकडे पॅगोडाला. इथे आतमध्ये एंटर केलं आहे आम्ही आणि इकडून तुम्ही बघू शकता जाण्यासाठी इकडे रस्ता आहे. तर तुम्ही सगळ्यांना बघू शकता. हे बघा इकडे छोटे छोटे स्टॉल पण आहेत. तरी आमची मंडळी चाललेली आहे पुढे. तर बघा यांना खूप घाई आहे. तर आता आम्ही इथे बघा आलोय. तुम्ही बघू शकता पॅगोडाला जस्ट पोचलोय आणि ह्यो समोरचा व्ह्यू बघा. ह्यो जो आहे एंट्रन्स आहे इकडचा विश्व ग्लोबासन पॅगोडा. इकडे बघा मस्त असा व्ह्यू आहे, काय सिनेमॅटिक आहे एकदम. इकडे पोचलोय ग्लोबल विभासन पॅगोडाला. तुम्ही बघू शकता व्ह्यू असा मस्तपैकी इकडे सिनेमॅटिक व्ह्यू आहे. आणि इकडचा टायमिंग म्हणजे काय तर 9 ते 7 वाजेपर्यंत असतो. आणि इकडे आपल्याला बॅगिंग वगैरे चेकिंग करायला लागते, मग नंतरच एंट्रन्स आहे. तर इकडे बॅग वगैरे चेकिंग करायला सिक्युरिटी गार्ड करून त्याच्यानंतरच म्हणजे एंट्री दिली जाते इकडे आपल्याला. तर आता आम्ही एंटर करतोय आतमध्ये. इकडे मस्त असा व्ह्यू आहे तुम्ही बघू शकता. पहिले चेकिंग वगैरे बॅग चेकिंग करायला लागते इकडे आणि त्याच्यानंतर आपल्याला एंट्री दिली जाते या ठिकाणी. मस्त असा आजूबाजूला व्ह्यू जो आहे मस्त बघू शकता तुम्ही. तुम्हाला बॅग बिग चेकिंग करायला लागते. तर तुम्ही बघू शकता इकडे चेकिंग विकिंग बॅग वगैरे चेकिंग करायला. आता चेकिंग वगैरे करून बाहेर आलेलो आहे तुम्ही बघू शकता इकडे. आणि आता जस्ट इकडे पोचलेलो आहे. आणि ह्यो जो पॅगोडा जो आहे ग्लोबल विपासन पॅगोडा, ह्यो एशियातील सर्वात लार्जेस्ट मेडिटेशन सेंटर आहे. तर एका वेळेस इकडे 4000 पब्लिक म्हणजे मेडिटेशनसाठी बसू शकते. आणि तुम्ही हे सगळं बघू शकता व्ह्यू असा मस्त असा एन्जॉय करू शकता. तर आम्ही एक एक करून तिकडे जातो आहे. तर माझ्या बजा नगाडा धर्म का गुंज चालू हो रे. तर हे जे स्टॅच्यू आहे इथे खूप मोठी अशी बेल आहे आणि आमचे मित्र त्या बेलसाठी ट्राय करत आहे. इथं असं खूप मोठी अशी बेल आहे बघू. आम्ही इकडे या पॅगोडामध्ये एक मोठीशी बेल आहे ती वाजवायला आलोय. तर बघू एक एक करून इकडे आम्ही आता एक बेल वाजवतोय. ही बघा ही मोठीशी अशी बेल आहे. तर बेल आहे मोठीशी ती वाजू. तर आता आम्ही इकडे पॅगोडाला पोचलोय, वरती चाललोय तुम्ही बघू शकता. आणि इथे पोचलोय ग्लोबल विपासन पॅगोडाला. मस्त असा व्ह्यू आहे इकडून तुम्ही बघू शकता. आमचे मित्र पण इकडे मस्तपैकी व्ह्यू आहे. आणि आम्हाला इथे एक पेंटर आहेत, ते काका बसलेत इथे पेंटिंग वगैरे काढतात पॅगोडाची मस्तपैकी सिनेमॅटिक. आता काम चालू आहे त्यांचं थोडं. ते सोलर प्लॅनेट पण बसवलेत त्यांनी त्यांच्या ट्रस्टच्या तर्फे. आणि व्ह्यू बघा गाईस इकडे मस्त असा व्ह्यू आहे. आणि पॅगोडा तर इकडून खूप मोठा बसतो. इथे फ्रेममध्ये पण आमच्या बसत नाही तो कॅमेराच्या. मस्त असं पेंटिंग काम करतंय. जे प्रत्येक म्हणजे भिंती आहेत त्या प्रत्येक भिंतीवर काही ना काही स्लोगन लिहिलेले आहेत, म्हणजे असे महत्त्वपूर्ण वाक्य लिहिलेले आहेत. तर पॅगोडाच्या इकडे तुम्ही बघू शकता हे किती मस्त असं स्ट्रक्चर आहे यांचं. स्ट्रक्चर तर खूप भारी आहे. प्रत्येक दिवाळावर हे जे स्ट्रक्चर आहे ना ह्यांनी प्रत्येक ह्याच्यावर काही ना काही कोरलेलं आहे. वास्तू एवढी सुंदर आहे ना आणि खूप मोठी अशी वास्तू आहे. तर तुम्ही बघू शकता इकडे. आणि प्रत्येक दिवाळावर काही ना काही साईन आहे त्यांचे, म्हणजे धम्मचक्राचे गौतम बुद्धांचे जे संदेश आहेत ते त्यांनी लिहून ठेवलेले आहेत प्रत्येक ह्याच्यावर भिंतीवर प्रत्येक कोरलेले. अशा प्रकारे बघू शकता.
इथे काही पेंटिंग पण काढण्याचं काम चाललं आहे. पेंटर्स लोक बसलेले आहेत इथे. खूप सारे पेंटिंग इथे चालू आहे. तर इथे बुटं वगैरे काढून आता आम्ही आतमध्ये एंट्री करणार आहे. ते बुटं वगैरे काढायसाठी आहे. इथे बघा तुम्ही मित्रांनो बघू शकता. आत्ताच आम्ही इथून ग्लोबल विपासन पॅगोडामधून बाहेर आलेलो आहे. तर आम्हाला आतमध्ये गेल्यावर 10-15 मिनटं मेडिटेशनसाठी बसवलं होतं. तर तुम्ही पण आले तर नक्की या इथं मेडिटेशन घ्यायला. तर खूप मस्त आतमध्ये अत्यंत खूप मस्त अशी शांतता आहे. माइंड रिफ्रेश होतो पहिले तर, आणि मनाला खूप मस्त अशी शांतता भेटते. तर तुम्हाला पण म्हणजे धावपळीच्या जीवनातून काही शांतता हवी असेल तर इकडे नक्की या, इथे व्हिजिट करा. आणि 10 ते 15 मिनटं इकडे म्हणजे आपल्याला बसवतात मेडिटेशनसाठी. धम्मचक्राच्या इकडे आलेलो आहे. हे धम्मचक्र आहे, तुम्ही बघू शकता मस्तपैकी इकडे. हे धम्मचक्र आहे, धम्मचक्र इकडे मस्तपैकी. आणि इकडचा व्ह्यू पण खूप नाईस आहे. तर इकडे बसायला वगैरे पण जागा आहे. आणि ह्यो इकडून जो छोटा पॅगोडा आहे ह्यो, आणि ह्याच्या बाजूला हे मोठं वर्ल्ड मेडिटेशन सेंटर आहे. इथे पाण्याची वगैरे पण सोय. धम्मचक्र आहे, बघू शकता. तुम्ही बघू शकता. हे आता आम्ही इकडे आलो आहे. त्यांची देव आहे तिकडे काहीतरी. हे बघा, तुम्ही दाखवतो मी. इकडे बघा त्यांचे देव आहे तिकडे काहीतरी, म्हणजे देव वगैरे आहेत त्यांचे स्टॅच्यू आहेत इथे त्यांच्या भगवानचे. आता आम्हाला खूप लेट झालं ऑलरेडी मित्रांनो. तर आता आम्ही चाललो आहे. आम्हाला आता दुसऱ्या स्पॉटमध्ये जायचं आहे, दुसऱ्या स्पॉटवरती. तर चला भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तर चला तोपर्यंत टाटा बाय.